संस्कार परिवारासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. नुकतीच काल लागलेल्या इयत्ता 7वी आणि 4थी या स्कॉलरशिप परीक्षेमधील निकालामध्ये आपल्या क्लासेसने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. खरं तर यापूर्वी याच वर्षीच्या लागलेल्या रिझल्टमध्ये इयत्ता 8वीमधील 8 विद्यार्थी NMMS पात्र झाल्यानंतर 8वीमधील स्कॉलरशिपमध्ये 2 असे मिळून एकूण 10 विद्यार्थी ते आणि या 7वीमधील 4 विद्यार्थी आणि इयत्ता 4थी स्कॉलरशिपमध्ये 2 विद्यार्थी अशा या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या क्लासेसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे आणि ही खूप अभिमानाची गोष्ट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. खरं तर आपलं कर्तव्य आहे की या 7वीमधील 4 विद्यार्थ्यांचं कौतुक करणं. मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. या 4 जण आपले हिरे. मित्रांनो बघा, हे 4 विद्यार्थी आहेत जे ह्या वर्षी स्कॉलरशिपमध्ये चांगलं यश मिळवलेत. कोणती गोष्ट तुम्हाला माहीत आहे की सहजासहजी मिळत नाही. आपण यांचं कौतुक करतो आहे आणि ह्यांना यश मिळाले. तुम्हालाही यश मिळावं येणाऱ्या काळात. तुम्हीही असाच सत्कार किंवा असंच कौतुक आमच्याकडून करून घ्यावं एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या भविष्यासाठी यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. कुणाला काय बोलायचं आहे? बोलतीस? हां. आम्ही तर मेहनत केलीच, पण याच्या मागे आज आम्ही यशस्वी होण्यामागे आमच्या सर्व शिक्षकांची पुरी मेहनत आहे. तुम्ही सर्वांनी आमचं स्वागत केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. थँक्यू. व्हेरी गुड. खरं तर कोणतीही परीक्षा देण्यामागं आणि त्याच्यामध्ये यशस्वी होण्यामागं हे सर्वस्वी मेहनत असते त्या विद्यार्थ्याची. आम्ही फक्त त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करत असतो. तुम्ही मेहनत केल्याशिवाय कोणतंही काम होणार नाही. यावर्षी आपण एकूण 8वीमधील 10 विद्यार्थी आणि हे 4 आणि 4थीचे 2 असे हे 6 विद्यार्थी असे यावर्षी आपण एकूण 16 विद्यार्थी आपण स्कॉलरशिपमध्ये NMMS असेल, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती असेल, 8वी 7वी 4थी शिष्यवृत्ती असेल, या सर्व शिष्यवृत्तीमध्ये यावर्षी आपल्या क्लासेसने खूप मोठी कामगिरी केली आहे. त्याच्यामागं सर्वात मोठी मेहनत म्हणजे सर्व तुम्ही विद्यार्थ्यांची आहे. यांनी केलेल्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहेत. खरं तर या विद्यार्थ्यांचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे. यांना पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. अशीच मेहनत गावात राहून खाली मॅटवर बसून आपण करत आहोत. आपल्याकडे ना कोणता ACचा हॉल आहे ना बसायला बेंच आहे. असं नाही आहे की आपण ते करू शकत नाही, पण सर्व सोयीसुविधा झालं की माझं म्हणणं असं आहे की माणूस थोडा वेगळ्या मार्गाला जातो. मेहनत करणारे विद्यार्थी कुठंही मेहनत करतात. हे जिल्हा परिषद शाळेचे असलेले विद्यार्थी हे आपल्या संस्कार कोचिंग क्लासेसची शान आहे आणि यांचं पुन्हा एकदा माझ्याकडून अभिनंदन, धन्यवाद. चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि गावातूनच प्रेरणा देत राहू. जय हिंद, वंदे मातरम.